हॅलो एव्हरीवन. द माईक जंक्शनच्या नवरंग नारी सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. टुडे वी हॅव अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड ऑनरेबल गेस्ट विथ अस. हर नेम इज रेनिता सुवर्ण अँड त्यांना मी इंट्रोड्यूस तुम्हाला करण्यापेक्षा आय वुड रॅदर लाईक की त्या स्वतःच त्यांचं इंट्रोडक्शन तुम्हाला देतील. विरारच्या आमच्या लेडी डॉन किंवा लेडी दबंग म्हणून फेमस असलेल्या आणि पॉलिटिकल राजनीतिक ॲज वेल ॲज सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांनी स्वतःचं एक नाव आणि दबदबा क्रिएट केलेला आहे, जो बनवलेला आहे, अशा रेनिता सुवर्ण यांचं खूप खूप स्वागत आहे. हॅलो रेनिता मॅम. थँक्यू. सो मॅम, जसं मी म्हणालो की आय वुड लव्ह टू इंट्रोड्यूस यू, बट रॅदर की तुम्ही तुमचं स्वतःचं इंट्रोडक्शन द्याल ते मी जास्त प्रिफर करेन. कारण का तुम्ही इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आहात आणि आधीपासून वावरत आलेला आहात. तर प्लीज आपल्या जे आपले सबस्क्रायबर्स किंवा व्ह्युअर्स असतील त्यांना प्लीज तुमच्याबद्दल काहीतरी सांगा. मी रेनिता सुवर्ण. मी एक समाजसेविका आहे. त्याचबरोबर मी बहुजन विकास आघाडीची एक महिला कार्यकर्ता आहे आणि गेले आज 14-15 वर्ष मी विरारला राहत आहे. माझा जन्म मुंबईला आहे आणि माझं शिक्षणही मुंबईला झालेलं आहे. आणि माझं शिक्षणाबरोबर माझं जे जॉब किंवा माझं जे करिअरची सुरुवात आहे, मी कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये लॉरियल इंडिया ॲज कॉस्मेटिक आणि ब्युटी केअर जे प्रोडक्ट्स आहे त्या डिपार्टमेंटमधून मी सुरुवात केलेली आहे. सो कमिंग फ्रॉम अ ब्युटी इंडस्ट्री अँड कमिंग फ्रॉम अ इंडस्ट्री ऑफ मार्केटिंग, राईट. यू नो, सो लाईफ इज व्हेरी डिफरंट ओव्हर देअर. सो इंडस्ट्रीजमध्ये मुलींना आम्ही जेव्हा ट्रेन करतो, यु नो, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स जेव्हा मॉल्समध्ये वगैरे कस्टमरना कसं सेल करायचं, कशी विक्री करायची, त्या प्रोडक्ट्समध्ये स्पेशालिटी काय आहे, विशेष काय, तुम्ही प्रत्येकाला, जसं आता प्रत्येक स्त्रीला वेगळं कलर, त्यांची हावभाव त्यांच्या हिशोबाने कसं सजेस्ट करायचं, तर त्या ज्या ॲडवायझर किंवा त्या ज्या कन्सल्टन्ट्स काउन्सिलिंग, तर त्या मुलींना मी ट्रेन करायची. ओके. अँड माय जर्नी स्टार्ट्स फ्रॉम देअर ॲज अ ट्रेनिंग. सो ॲज माय करिअर बिगन्स, सो आय गॉट अ छान एक ऑपॉर्च्युनिटी मला मिळाला फ्रॉम लॉरियल इंडिया. त्यांचीच एक डिव्हिजन आहे फार्मा. ओके. अ फार्मा डिव्हिजन हॅज अ स्किन केअर ब्रँड कॉल्ड विशी. ओके. सो इट्स अ डर्मो कॉस्मेटिक. म्हणजे जे केमिकल्स किंवा जे प्रोडक्ट्स आहे, डॉक्टर्स डर्मॅट्स जे रेकमेंड करतात, अँड दोज प्रोडक्ट्स आर अवेलेबल इन द फार्मसीज, कॉस्मेटिक फार्मसीज. सो माझं क्षेत्र कॉस्मेटिकमधून ॲज माय टॉक और माझं जे एक्सप्लेनेशनची जी पद्धत होतं, सो जशी आमची ऑल ओव्हर इंडियाची सिलेक्शन झाली, तर त्याच्यामधून आय वॉज अ सेकंड पर्सन फ्रॉम मुंबई टू सिलेक्ट फॉर दॅट ब्रँड. म्हणजे एक मिनिट, सॉरी टू इंटरप्ट, बट तुम्ही ऑलरेडी लॉरियलचा पार्ट होता जेव्हा हे I सुरू was a झालं part तेव्हा? of L'Oreal, but that Okay. was into a cosmetic Okay. beauty industry, अच्छा. and this is totally into a skin industry. Doctor, ओके. it's like you know, it's a dermo cosmetic. म्हणजे हे जे प्रोडक्ट्स जे आहेत, इट्स मोर अबाउट मेडिकल सायन्स. ओके. इट्स मोर अबाउट स्किन ट्रीटमेंट, हेअर्स ट्रीटमेंट, पिगमेंटेशन, ओके. ॲक्ने प्रोन्स, बॉलनेस, म्हणजे जे फेससाठी सुंदर दिसण्यासाठी जे ट्रीटमेंट, पिंपल्स भरपूर झाले आहेत तर आपण डॉक्टरकडे जातो. सो ते ब्युटी इंडस्ट्री खूप सोपं आहे. पण हे जे आहे, इट्स अ स्किन, यू नो, युअर ट्रेंडिंग डर्मॅट्स, जे भारतात प्रोडक्ट्स विदेशावरून लॉन्च होतात, तर त्याच्यामध्ये केमिकल्स काय आहे, प्रोडक्ट्स कसे वापरायला पाहिजे, त्यांचं स्किन टाईप काय आहे. सो इट्स मोर अबाउट अ लिटल बिट इनटू सायन्स ऑर द डर्मॅट फील्ड आहे. सो त्याच्यामधून माझी निवड झाली. फ्रॉम बॉम्बे आय वॉज अ पर्सन टू गेट सिलेक्टेड इन टू स्किन डिपार्टमेंट. आणि ऑलमोस्ट 20 वर्ष आधी, राईट? कधी होतं? इट कोणतं वॉज इयर? 2004. 21 वर्ष आधी. या 21 वर्ष आधी. इवन दॅट टाइम ऑल्सो आय वॉज व्हेरी इनटू, म्हणजे पहिल्यापासूनच बोलतो ना, एक आवड निवड, म्हणजे पहिल्यापासून असं इच्छुक खूप करायचं, किंवा ऑलवेज ॲक्टिव्ह
चार्ज राहायचं, इट्स ऑलवेज माय इन्स्पिरेशन, यु नो. राईट. अँड ॲट द सेम टाइम जसं ॲज आय सेड, आय एम अ गुड एथलीट ऑल्सो. मी आजही मॅरेथॉन धावते 5 किलोमीटर्स, यु नो. इफ कम्पेअर टू माय हेल्थ, गेले आफ्टर लॉकडाऊन, सो आय पुट ऑन लिटल बिट ऑफ वेट. बट इफ यू सी माय प्रिव्हियस फोटो टिल टुडे, 2025 जो डिसेंबरला आमचं मॅरेथॉन होतं, वसई विरार मियाज मॅरेथॉन होतो, त्याच्यामध्ये मी 5 किलोमीटर धावते. ओके. आणि मग तुम्हाला बहुतेक आपलं बोलणं चालू होतं, तुम्हाला बहुतेक पॅरिसला जे सुद्धा अपॉर्च्युनिटी मिळाली होती, राईट? हो, बिकॉज ॲज फ्रॉम द कंपनी, यु नो, लॉरियल पॅरिस, त्याचं नावच लॉरियल पॅरिस आहे. सो इट्स अ पॅरिस बेस्ड कंपनी. सो आय गॉट अन ऑपॉर्च्युनिटी टू ट्रॅव्हल अँड टेक ट्रेनिंग फ्रॉम द कंपनी. सो एक ते आयुष्यात एक चांगलं संधी मला मिळाली, अ गुड एक्सपिरियन्स, टेकिंग द ब्रँड नॉलेज. अभ्यास करतो आपण, पण एक वयानंतर यु नो आपल्याला खूप कंटाळा येतो अभ्यासाचा. पण हे खूप असं एक इंटरेस्टिंग पार्ट असतं, यु नो, डुईंग स्टडीज अबाउट. म्हणजे आपल्याला वाटतं कॉलेजेसमध्ये पण एवढा अभ्यास केला नसेल, नंतर आपल्याला यु नो यू हॅव टू स्टडी, बट इंटरेस्टिंग, यू हॅव टू टेक केअर ऑफ. आता तुम्ही विचारणार, मॅडम माझ्या त्वचाबद्दल काय, माझ्या केसांमध्ये यु नो डॅन्ड्रफ आहे, कॅज्युअली आपण बोलतो, अरे खूप डॅन्ड्रफ झाले, ॲक्ने झाले. सो यु नो त्यांना आपण सजेस्ट करणं ऑल्सो यू नीड लॉट ऑफ ट्रेनिंग. मी तुम्हाला काहीतरी सजेस्ट करू, बट आय शुड हॅव नॉलेज की काय सजेस्ट करणार, तसं रिॲक्शन्स काय असणार, अँड हाऊ इट गोइंग टू वर्क ऑन युअर स्किन. सो दॅट वॉज टोटली अ व्हेरी डिफरंट फील, अँड आय वॉज हॅपी. असं काही नाही. मार्केटिंग, यु नो. तुम्ही किती वर्ष होतात लॉरियलमध्ये? आय वॉज वर्किंग सिन्स 2002 to 2009, ऑलमोस्ट 9-10 years. 2009 I got married. Okay. त्याच्यानंतर मी ब्रेक घेतलं, Okay. बिकॉज आय टूक अ ब्रेक. थोडंसं माझं हेल्थ आफ्टर माय बेबी, माझा एक मुलगा आहे, तर ड्युरिंग माय प्रेग्नन्सी थोडंसं कॉम्प्लिकेशन, सो आय हॅव टू टेक अ ब्रेक फ्रॉम माय जॉब. ओके. देन ॲज आय वॉज, मला वाटतं 2-3 वर्षाचं, आय गॉट माय सन बॉर्न वॉज इन 2009. त्याच्यानंतर जसं वी हॅव इन्व्हेस्ट अ प्रॉपर्टी इन वसई विरारमध्ये, तर माझं ट्रॅव्हलिंग येणं जाणं होतं. तर मी जिथे राहत होती तिथे पाण्याचं काही समस्या होतं. ओके. तर आमचे जे सोसायटीवाल्यांचं वगैरे होतं, त्यांचं असं म्हणणं होतं, नाही नाही आपण जाऊन बोलायला पाहिजे की पाण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा इतर काही गोष्टीचं प्रॉब्लेम्स आहे. तर त्या निमित्ताने आम्ही सगळे महिला मंडळ वी वेंट टू बहुजन विकास आघाडीच्या आजूबाईंच्या ऑफिसमध्ये, आजूजी पाटील संघटक सचिव, त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. सो दॅट वॉज माय एंट्री 2010 टू दी ऑफिस इन पॉलिटिकल. ओके. सो जेव्हा आम्ही काही महिलांच्या समस्या घेऊन गेलो, तिथे आम्हाला ओळख झाली. मग त्यांनी म्हणजे आमचं काही प्रश्न त्यांनी सोडवलं. मग त्यांना असं होतं की नाही, महिलांचे तुम्ही कामं करत असता, आणि बरेच काही गोष्टी आम्ही असे काही प्रस्ताव बहुजन विकास आघाडीकडे गेलो, आणि खरोखर त्यांनी आमची कामं केली. जेव्हा आम्ही आलो, दिस इज लाईक 15 years बिफोर जे होतं विरार. सो इफ यू कम्पेअर नाव, रस्ते, गटार, नाले, वॉट एव्हर, सो इट्स अ ड्रास्टिक चेंज टुडे. एक्झॅक्टली. सो दॅट इज सो थोडं महिला मंडळ मीटिंग्स अटेंड करणं. सो यु नो ॲज आय कम फ्रॉम ॲज आय सेड मार्केटिंग बॅकग्राऊंड, लोकांमध्ये जाणं, बोलणं, ते माझ्यामध्ये होतंच. तर हळूहळू महिलांच्या समस्या, महिलांना घेऊन त्यांचं काही प्रॉब्लेम्स, समाजाचं काही छोटं मोठं तक्रारी घेऊन असं जात जात असताना आय गॉट इन्वॉल्ड इन बहुजन विकास आघाडी. ओके. सो म्हणजे तुम्ही जॉब करत होता, नंतर इथून ट्रॅव्हल करणं डिफिकल्ट होत लागलं, आणि जस्ट प्युअर कोइन्सिडेंटली तुम्ही पॉलिटिक्समध्ये घुसलात बिकॉज तुमच्या बिल्डिंगच्या काही इश्यूज होते त्यामुळे, आणि हळूहळू समाजसेवातून थोडं महिलांचा काही प्रश्न काही सोडवायचं, काही गोष्टी काही बोलायचं असेल, तेव्हा महिला सांगायचं, नाही मॅडम तुम्ही बोला, तुम्ही बोलू शकतात. आमचे बाकीचे जे महिला होत्या त्या अशा घाबरून की नाही तुम्ही बोला. तर हळूहळू आपल्या समस्या घेऊन मी जायची सर्वांचं. तर हळूहळू थोडी माझी एंट्री इट्स लाईक समाज कार्यामध्ये आली मी. आय केम इन टू अ सोशल वर्क. आता बघा, पण पॉलिटिक्स इज अ डिफरंट थिंग. तुम्ही पोलिसांसोबत किंवा इकडचे आपले जे लोकल पोलीस स्टेशन्स आहेत, जे लोकल पोलीस
सिस्टम आहे त्यांच्यासोबत मिळून सुद्धा तुम्ही खूप सारं काम केलं. मग तिथे कसं तुमचं ट्रान्झिशन, तिथे कसं आलात तुम्ही? ट्रान्झॅक्शन इज लाईक ॲज यू सेड, आमच्या एरियामध्ये असे काही जसं आपण बघतो वारंवार ड्रग ॲडिक्शन हे भरपूर पसरलेलं आहे मुलांचं. तर आमच्या एरियामध्ये असे काही महिलांचं छोटे मोठे डोमेस्टिक व्हायलेन्स, नवरा दारू पिऊन येऊन मारतो, मारहाण करतो. सो लॉट ऑफ इश्यूज महिला घेऊन यायचे. नवरा करतो, सासू छळते. सो लॉट ऑफ थिंग्स ते छोट्या मोठ्या गोष्टी आईज टू सॉल्व. तर एरियामध्ये लोकांना माहिती होतं मॅडमकडे जाऊ, मॅडम त्यांना बोलून समजवतील किंवा मारहाण करतो. तर त्यावेळी आमच्या एरियामध्ये असे एक कोणीतरी भोंदू बाबा आलेला. सो एक जस्ट मिनिट, देर इज मॅडमचं एक केस होते ज्या मॅडमनी ज्यांच्यावरती काम केलं होतं. इट वॉज काइंड ऑफ अ स्कॅम आणि ते खूप जास्त फेमस झालं होतं. मॅडमनी ढोंगी बाबा होता राईट, त्यामध्ये अघोरी बाबा. येस मॅम विल टेल यू मोर अबाउट इट, बट इट वॉज व्हेरी व्हायरल ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम. इट वॉज केस 2013-2014 मध्ये बहुतेक झालं होतं ते. आणि त्यावेळेस वसई विरारमध्ये खूप मोठी गोष्ट होती, खूप मोठी न्यूज होती ती. ते न्यूजपेपर्समध्ये होतं, न्यूज चॅनल्सवरती, टी व्हीवरती वगैरे सुद्धा होतं. आणि मॅडमनी ते सगळं हँडल केलं होतं. मॅडम प्लीज सांगा त्याबद्दल. ॲक्च्युली ते जे आघोरी विद्या म्हणजे हे केस झाल्यानंतर मी थोडंसं त्याच्यावर स्टडी केलं. जेव्हा कोर्टात ती केस आली, सो दॅट टाइम आय हॅड बीन स्टडीड. त्याच्यावर थोडंसं मी अभ्यास केलेला. हे कोणीतरी एक छोटंसं ऑफिस ओपन केलेले. तर हा तिथे असं पूर्ण असे स्कॅल्प जे काही अंगावर त्यांचे ना हाडांचे हार, स्केलेटन हाडांचे असे छोटे छोटे हार चेहऱ्यावर वगैरे सगळं असतं. हो, असे ते स्केलेटन लावलेलं. आणि चेहऱ्याला वगैरे असे ते भस्म लावतात ना. आगोरी विद्या जी असतात ना, ते शमशानामध्ये जे राख असतात त्याचे भस्म लावतात. ते चेहऱ्याला वगैरे त्यांनी असं भस्म लावून तो बोलला मैं पैसे की बारिश कर दूंगा. ज्याचं शॉप चालू होणार होतं त्याच्या दुकानात गेला, अभी मैं आपके दुकान में पैसे की बारिश कर दूंगा. मला वाटतं कोकणात हे खूप प्रसिद्ध आहे पैशाचा पाऊस. तेव्हा मला 2-3 जणांचं असं तिकडचे जे सोशल लोकल होते त्यांचा मला कॉल आला की मॅडम यहाँ पे कोई बाबा आया है, सो ही वॉज लाइक तो पैसे की बारिश करेगा. मैंने अरे वाह अच्छी बात है, उसको बुला लो, पैसे की बारिश कर लेते, पैसा किसको नहीं चाहिए. मग ते पैशाचा पाऊस त्याला तो म्हणत होता पैसे घेऊन या, म्हणजे अभी इधर 25,000 लेके आओ, मैं उसको डबल टेबल मी पैशाचा पाऊस करीन. तो बस लाइक ठीक है, उनको बिठाओ और उनको बोलो कि हम पैसा लेके आ रहे. सो त्याच्यानंतर आय हॅड कॉन्टॅक्ट द पोलीस स्टेशन. मी विरार पोलीस स्टेशनला संपर्क केला. आमचे जे DB क्राईम सेक्शन डिपार्टमेंट आहे की असं असं आहे, सो इमिजिएटली आय विल नीड अ हेल्प. तर ते लोक ऑलरेडी दुसऱ्या साईटला होते. बोलले मॅडम वी विल रीच. आणि मी आणि आमच्या काही महिला कार्यकर्ता आणि तिकडचे जे लोकल मुलं होती ॲक्टिव्हिस्ट, बोले मॅडम असं असं आहे. तर आम्ही त्याला बोलवलं. म्हटलं हां क्या चल रहा है, इधर आ जाओ. ही वॉज लाइक हाँ मैं पैसे की बारिश. तर नंतर तो नाही ऐसे कुछ नहीं, हे तो इग्नोर. आणि ते लोक असे हिप्रोटाईज. तर तो समोरचा एकदम असं म्यूट झालेला. ओके. मग त्याच्यानंतर तो थोड्या वेळाने ना त्यांचे जे पॉवर्स ते नंतर तो बोलायला लागला हा पैसे मागायला लागला. हे करायला मी क्या आहे. तो काहीतरी असं लपवत होता ते जे काय घात. तो बोलतो नहीं कुछ नहीं. बोलते मैं ऐसे ही आया हूँ. तो मैंने बोला नहीं आप क्या पैसे की बारिश. तर त्यांनी बघितली ही गर्दी जमली आहे किंवा मुलं असे रॉड वगैरे घेऊन आलेले. तर त्यांनी काय केलं, लगेच इमिजिएटली त्यांचा असा काळा कपडा. तर ते लोक काय करतात, लोकांना असे ते कन्फ्यूज करण्यासाठी, घाबरण्यासाठी किंवा लोक अशी 2 मिनिटासाठी माइंड डायव्हर्ट. त्यांनी काय केले, पूर्ण कपडेच त्यांनी काढून टाकले. ही वॉज फुल्ली म्यूट. आणि लोक लाईक अशी घाबरली, अरे 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 घाबरायला लागले ना. पण त्याच्यातली जी 2-3 मुलं होती ते खूप स्ट्रॉंग होते. त्यांनी अशी बांबू वगैरे घेतली मारायला. जस्ट इमॅजिन तो किती जोरात पळाला. ॲज अ मला वाटतं ऑलिम्पिकमध्ये आपल्या भारतातून त्याला पाठवलं असेल तर जिंकला असेल. वॉज सो स्पीड. तेवढ्यात पोलिसांची गाडी आली आणि लोकही धावायला त्याला पकडलं. तेव्हा तो पकडलं. तसे बरेच केसेस होते त्याच्यावरती.
तर ते अशी आगोरी विद्या, आणि त्यांनी असं कन्फेस केलं तो आगोरी विद्या करतात. मग त्याच्यावर मी एक स्टडी केलं. ते लोक, मला वाटतं जेव्हा आपण प्रेत जाळतो मशाणात, तेव्हा ते रात्रभर ते मशाणात बसतात. मग ते स्पिरिच्युअल काहीतरी ते जसं आता मशाणात कोणी नसतं, प्रेत जळत असतं, तर तिथे बसून ते लोक ते राख वगैरे लावून घेतात, अशी त्यांची विद्या असते. सो ते आघोरी विद्या त्याला म्हणतात. सो ही टू डू. मग ते केसमध्ये पकडलं, त्याच्यातून मला विरार पोलीस स्टेशनकडून पण माझं सन्मान करण्यात आलं. त्या केसमध्ये फ्रॉम द पालघर पोलीस आय हॅड बीन ऑनर्ड फॉर दॅट केस ऑल्सो. ओके, पालघर पोलीस ऑल्सो. या पालघर पोलीस. आणि मला त्या केसमधून मला पेपरात, यूट्यूब आणि भरपूर ते प्रचंड व्हायरल झालेला. आम्ही बघितलं त्याचे क्लिपिंग्स काही. पण हे कसं असतं, म्हणजे बेसिकली पोलिसांसोबत तुम्ही केसेसवरती काम करू शकता की म्हणजे कसं आहे, लाईक पोलीस इन्व्हॉल्व्ह होऊ देतात? हो, कारण आय एम इन टू महिला दक्षता समिती. तेव्हा जेव्हा दक्षता समिती म्हणजे जेवढे महिलांवर केसेस असतात किंवा समाजामध्ये वी लिव्ह इन द सोसायटी. सो पोलिसांचा जो निरोप असतो, लाईक लोकांना वाटतं अरे पोलीस असं, पोलीस तसं, किंवा पोलिसांना घाबरतात. पोलीस म्हणजे लगेच अरे पॅनिक किंवा घाबरायला. सो इन बिटवीन पीपल लाईक मी हू एज्युकेट महिला दक्षता समिती. सो जे काय असं समाजापर्यंत सोसायटीमध्ये जे मेसेजेस जे असतात, सो वी ट्राय टू एज्युकेट पीपल. आता गणपती आहे, आता नवरात्री आहे, सो अवेअरनेस. आणि त्याच्यामधून जे अंडर 18 वर्षाच्या खालील मुली असतात, पोस्को असतो, रेप असतो, मर्डर असतो. सो वी आर द पीपल, वी आर लिगली ऑथराइज की त्या केसेसमध्ये आम्ही स्टेटमेंट, वी कॅन टेक स्टेटमेंट, काउन्सिलिंग करतो. त्या मुलींबरोबर असतो. ती डिप्रेस असते, तिच्यावर अत्याचार झालेले असतात, लहान मुली असतात, कधी एखाद्या शाळेतल्या मुली असतात. सो वी काउन्सिल देम. तर तुम्ही असे कुठले मर्डरचे केस कुठला हँडल केलं आहे किंवा पार्ट झाला कुठल्या केसचं? मर्डर इन द सेन्स असेच अंधविश्वास. एक केस होतं, इट वॉज अनबिलिव्हिंग. हल्लीचे अंधविश्वास हे भरपूर आहे समाजामध्ये. आपण कितीही लोकांना एज्युकेट करतो, वी ट्राय टू गिव्ह नॉलेज, पण ते अंधश्रद्धा, अंधविश्वास ते असतंच. एक लहान मुलगी होती 12-13 वर्षाची. सो तिचं एक केस होता आमच्याकडे की त्या आई वडिलांनी सांगितलं त्या मुलीला काहीतरी हेल्थ इश्यू होतं. शी गॉट अ फीट आलं आणि ती ऑफ झाली. पण ते असं एवढं नॅचरल वाटत नव्हतं. मग त्या मुलीच्या जेव्हा म्हणजे पोलिसांना वाटलं हा फीट आली, वारलं, शी इज ऑफ झाली वगैरे. पण जेव्हा लेडीज बॉडी असते तेव्हा महिला कमिटीतून एखादं लेडीज तिथे राहावं लागतं. वी हॅव टू बी विथ द डिपार्टमेंट पीपल. आम्हाला अथॉराईज असतं. सो तो बॉडी जेव्हा मी बघायला गेली, सो मला ते नॅचरल डेथ नाही वाटलं. सो का म्हणजे असं नॅचरल डेथ इन द सेन्स बिकॉज ती मुली फीट येऊन वारली असे म्हणत होता. तर नॉर्मली जेव्हा बॉडी असतं ना, ते अशी निळे पडलेले असतात, ऑर इट्स डार्क पण ती पूर्ण बॉडी ना, इट वॉज येलो. जसं कावळं कसं होतं, पिवळं, एकदम फुल्ली पिवळं होतं. आणि असे काही नख गळ्यामध्ये वगैरे. वेन वी सी द एंटायर बॉडी, जेव्हा आम्ही बॉडी रूममध्ये जाऊन बघितलं तर असे काही नख वगैरे पाउन्स केलेले. सो मला ते नॅचरल नाही वाटलं. सो वेन आय टर्न द बॉडी, तेव्हा मला असं वाटलं की नाही, तिला ना असं तिच्या अंगामध्ये असं मारहाणीचं वगैरे हात होतं. सो साहेबांना मी सांगितलं मला ते नॅचरल वाटत नाही, बिकॉज त्या मुलीच्या पूर्ण बॉडीमध्ये नख वगैरे लागले आहेत. हा बॉडी वॉज हॅव्हिंग तिच्या प्रायव्हेट पार्ट्सला वगैरे पण थोडीशी मला थोडं डाऊट आहे म्हणून. त्याच्यानंतर त्यांच्या पेरेंट्सला वगैरे ते हँडओव्हर केलं. पण मी म्हटलं एवढं पिवळं कसं आहे बॉडी, बॉडी वॉज फुली येलो. तर मग आम्ही जेव्हा स्टेटमेंट घेत होतो, पंचनामा आणि स्टेटमेंट घेत होतो, तिच्या आईचा हात ना सगळं येल्लो पिवळा होता. साहेबच लाईक साहेबांनी तुमचे हात काय एवढं पिवळे काय, म्हणजे नाही, मी जेवण करताना ना हळद पडलं माझ्या हातात. तर मी म्हटलं आम्ही जेवण करतो, आमच्या हातात ते हळद आहे. तर इट्स नॉट अ रेअर इन्सिडेंट.
सो आम्ही त्यांना बॉडी हँडओव्हर केलं, बट ते संशय इट वॉज नोटीस त्याच्यानंतर त्यांनी हँडओव्हर दिलं, त्यांनी सगळं केलं, बट आफ्टर दॅट त्यांना वी गॉट डाऊट. मग आम्हाला काही अशी पुरावे मिळाले की ते लोक त्या मुलीची तब्येत ठीक नसायची म्हणून हे लोक एक तांत्रिक बाबाकडे, अंधविश्वास एक बाबाकडे घेऊन गेलेले. ओके. मग ते जे तांत्रिक होते सो ही इज टू मिसयूज दॅट गर्ल. ओके. तर ती तिच्या आईला सांगायची आणि ती गोष्ट तिच्या आईला माहिती होतं, पण काही केलं नाही पण घरातल्याने. तिच्या आईनी नाही ते सांगितलं, नाही तुम्हाला माझ्याकडची पोरगी त्याच्याकडे जायला ती घाबरायची. सो त्यांनी काहीतरी हे औषध द्या, ते औषध द्या. त्या पोरीला खूप फोर्सफुल केलं गेलं, तिला जबरदस्ती मारहाण केलं गेलं, त्याच्यामध्ये दम घुटून तिचं जीव गेलं. शी वॉज बीन मोलेस्ट दॅट इज अ रिझन. नंतर आरोपींना त्यांचं तिने हे केलं, कन्फेस केलं, हो आम्ही असं केलं म्हणून. तिची मावशी, ती आणि तिचा नवरा 3 जण इन्वॉल्ड होते, आई वडील आणि मावशी. तिच्या लहान भावाला हे गोष्ट माहिती होतं, मग त्यांनी सांगितलं पोलिसांना. पण आपण असे जेव्हा बघतो ना, असे केसेस वाचतो किंवा न्यूजमध्ये वगैरे, तू सुद्धा तुमच्या मुलासोबत किंवा मुलीसोबत कोणतरी व्यक्ती असं काही करते आणि पॅरेंट्स लोकांना त्या गोष्टीबद्दल वाटत नाही, म्हणजे वाईट वाटणं किंवा राग येणं, विच इज व्हेरी बेसिक ह्युमन एक्सप्रेशन ऑर बिहेवियर, राईट? इट्स बिकॉज यू नो वॉट, जसं आता वी आर हायली एज्युकेटेड, आपण शिक्षण घेतो, तर आपल्याला ह्या गोष्टीचा अनुभव, वी अंडरस्टँड व्हॉट इज गुड ऑर बॅड. पण जिथे शिक्षण नसतं, वी आर नॉट हायली एज्युकेटेड, अंधविश्वास, आपल्याला लोक काही भोंदूबाबा किंवा काही गोष्टी समाजामध्ये येऊन, आता हे बघा ना, काही नाही काही जण प्रचाराला, प्रीचिंग करायला येतात. आपण पण आजही समाजामध्ये आपण बघतो ना, हे बाबा ते बाबा ते बसून प्रीचिंग करतात. हा, मग आपण त्यांचं ऐकतो का? चांगलं वाईट आपल्याला माहिती नाही, वी नो व्हॉट इज गुड ऑर बॅड. त्यांनी सांगितल्यावरच आपण करतो का? बरोबर आहे. सी समाजामध्ये चांगलं काय, बघ, चांगलंही आहे वाईटही आहे, पण ते आपल्यावर आहे की चांगलं काय घ्यायचं आणि वाईट काय घ्यायचं. राईट. हे कीर्तन येतात, कीर्तन कार्य हल्ली खूप फेमस, कीर्तन येतात, ते सांगतात किंवा लेक्चर्स असे, त्या ह्याच्यामध्ये महिला खूप असतात. फसवण्यामध्ये महिला आमच्या बोलतो ना, फसवून घेण्यात, आणि हे पैसे, अजून एक रॅकेट आहे त्यांचं, पैसे गुंतवण्यात ह्या महिला एक्सपर्ट असतात. रिसेंटली आय थिंक सो लॉकडाऊनच्या आधी काहीतरी देयर वॉज अन अगरबत्ती स्कॅम. त्या आपण जायचं आणि काहीतरी 1,000-2,000 रुपये डाऊन पेमेंट करायचं, मग तुम्ही मला काम देणार. मला काम पाहिजे तर मी काम करणार, मी पैसे भरून का काम घेऊ? त्या महिलांना कळत नाही. मग ते अशी अगरबत्ती देणार आणि प्लास्टिकच्या पाऊच देणार, मग तुम्ही घरी येऊन ते अगरबत्ती पॅक करायचं आणि तुम्ही जाऊन द्यायचं. सो यू शुड मेक मेंबर्स गोळा करायचे. मग फ्रॉड फंड, ह्युमन चेन, फ्रॉड फंड, चीट फंड, हे सगळं इथेच फसतात महिला. चीट फंड, मग तिन्ही गोळा, म्हणजे एक विचार करा, 1 किंवा 2 कोटीचा स्कॅम, सच अ बिग, इट वेंट अप टू 5 crore स्कॅम. पूर्ण विराळ अशा बायका, अगरबत्ती घेऊन या, पॅकिंग करा, 5 करोडच्या अगरबत्त्या. आणि तिकडे गेलो ना की फक्त ते बघायची सुद्धा नाही. तुम्ही म्हणा काय करता, ते म्हणे अगरबत्ती पॅक करायचं, म्हणजे त्याच्यात काय एवढं. मग तिकडे गेल्यावर ते अगरबत्ती घ्यायची. मग महिलांना मी विचारलं की नक्की काय, ते अगरबत्ती घेऊन परत ते खाली करायचे, दुसऱ्या बाजूला डबामध्ये परत खाली करायचे, मग तेच उचलून महिलांना परत द्यायचं. बट मेंबरशिप तुम्ही 5 आणले, किती झाले? 10,000. मग तिन्ही 10 आणायचं, मग तिन्ही 10 आणायचं. मग ह्याच्यामध्ये महिला हुशार असतात, हे लगेच व्हायरल होतं ना. मग संपूर्ण विरार, ईस्ट आणि वेस्ट सगळ्या महिला त्यांच्यात गुंतलेले होते. त्या महिलेला पकडलं. देन इट वॉज अ व्हेरी ह्यूज स्कॅम. एवढं मार्केटमध्ये म्हणजे पैसा गोळा करून ती फरारच होणार होती, पण तिला दुसरीकडून काहीतरी महिलांनी, मला वाटतं कोळी महिला, आगरी महिलांनी काहीतरी त्यांना पकडून तिला पोलिसांच्या हवाले केलं. ओके. अंधविश्वास, फ्रॉड, शॉर्ट पिरियडमध्ये पैसा कसं बनवणं, ह्याच्यामध्ये महिला पुढे असतात. यू ऑलवेज सी दॅट. तेच, त्यात अजून पण एक होतं ते बेबी फॉडर स्कॅम, ते पण काहीतरी होतं. दॅट वॉज ऑल्सो व्हेरी वियर्ड.
पण ऍक्च्युली असं झालंय. ऍक्च्युली त्याच्यामध्ये तो जो स्क्रॅम्प होता ना, त्याच्यामध्ये बघा आत्ताची जी जनरेशन आहे ना, सो ह्या जनरेशन मध्ये काय ना, लॉट ऑफ यू कॅन सी IVF सेंटर, फर्टिलिटी सेंटर. तो आपण एवढे सुशिक्षित पाहिजे. वी शुड बी हायली एज्युकेटेड टू अंडरस्टँड माझ्या शरीरामध्ये काहीतरी कमतरता आहे किंवा माझ्या हस्बंडमध्ये. इट्स अ सायन्स. तर तुम्ही अंधविश्वास कोणाकडे जाणार, मग ते असं नाहीये. जरा सी IVF आहे, जरा किती आहे. स्कॅम काय होता ते सांगाल का जरा? ऍक्च्युली ती एक महिला होती, तर ते सांगायचे नाही, ह्या महिलाकडे गेलात ना, मग ते देवाचं काहीतरी करते, मग तुम्ही ना तुम्हाला मूल होईल. मग बिचारे त्यांचे इमोशन्स बरोबर खेळतात ना. त्यांना आता बघा ना, 7 वर्ष 10 वर्ष ज्यांना मुलं नाहीयेत, बिचारे प्रेमापोटी की नाही मुझे भी एक बच्चा हो जाए, मग ते जातात. 50,000 दे, 20 दे ना, थोडं थोडं. मग ती महिला प्रेग्नेंट राहायच्या. आणि ती त्यांची ना सगळं ओढभरणी कसं करतो, ते सगळं ओढभरणी, कमरपट्टा, बाजू, सगळं ते सगळं दागिने वगैरे घालून आणि ना फोटो सेशन करायची त्या महिलांचं. फोटो वगैरे काढायची की यू आर प्रेग्नेंट. आणि मग त्याच्यानंतर आफ्टर थोडं महिला बोलायला लागले, नाही, काही जणांना कळलं की यू शुड नॉट डू सोनोग्राफी, डॉक्टरकडे नाही जायचं, हे काय वस्तू द्यायची. अच्छा, म्हणजे ती महिलांना असं सांगायचं की तुम्ही डॉक्टरकडे, तुम्ही प्रेग्नेंट राहिलाय पण डॉक्टरकडे जाऊ नका, देवानी दिले, सोनोग्राफी करू नका वगैरे, देवानी दिलं आहे तुम्हाला, तर सोनोग्राफी करायचं नाही. आणि हे काय वस्तू देते ते उशीखाली ठेवायचं, यू शुड कीप अंडर द देस, कोणाला सांगायचं नाही. मग थोडं दिवसांनी काही जणांना कळालं की आय एम नॉट प्रेग्नेंट, काही सिम्पटम्समुळे कळालं, मग पैसे घेऊन ती फरार. पण मग ती म्हणजे त्यांच्यामध्ये ज्या बॉडीली चेंजेस होत असतील त्या ऍक्च्युली तसं नंतर आम्ही त्याच्यावर परत आम्ही शोध केले की हे कसं होत असेल, हाऊ इट्स पॉसिबल. आता मी महिला आहे, मला कसं आता हॉर्मोन्स बघा, स्त्रीमध्ये हॉर्मोन्स इम्बॅलन्स असतात. ओके, वी हॅव अ मंथली मेनोपॉज, सायकल्स. तर मेनोपॉज सायकल्स हल्लीच पोस्ट मेनोपॉज, हल्लीचे जे काळ आहे, फास्ट फूड, जंक फूड, ओव्हरवेट, हे खूप प्रचंड वाढलेलं आहे ड्यू टू बॅड डाएट बॅड, कोलेस्ट्रॉल, आपण जे हल्लीचं फास्ट लाईफ. तर त्याच्यामध्ये काय करायचं, हे जे जिम मध्ये जातात ना, सो वी टेक द प्रोटीन पावडर आहे त्यांचं प्रोवेट. एक हे त्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही बॉडी मसल्स बनवतात, तर बॉडीमध्ये मसल्स पाहिजे ना, नीड अ गुड बॉडी. तर ती काय करायची, ते पावडर त्यांना द्यायची इन अनदर डब्बा, की हे दुधामध्ये मिक्स करून प्या. पण दॅट इज ऍक्च्युली त्याच्यामध्ये जसं बुटॉक्स, वी हॅव अ बुटॉक्स इंजेक्शन्स ऑल्सो. तर समटाइम्स वी यूज बुटॉक्स फॉर युअर हेअर अँड समटाइम्स यू यूज फॉर युअर बॉडी ऑल्सो. त्याच्याने तुमचं हॉर्मोन्स मध्ये चेंजेस येतात. तर त्या महिलांचं वजन वाढायचं, चरबी वाढायला लागली, तुमची चरबी वाढते, बॉडी वाढते. सो अल्टिमेटली जे लेडीजमध्ये, स्त्रियांमध्ये काय होतं, हॉर्मोन सायकल्स तुमचं बिघडतो. मग त्या महिलांना मानसिक पाळी येत नाही, त्यांना असं वाटतं मी गरोदर राहिली आहे, गरोदर राहिली, आणि तीच वेट, तो जो पावडरमुळे त्यांचं वेट गेन होत जायचा. देस टू बिकम एकदम हेल्दी, जाडजूड. तर ते बिचारे खुश, आनंद नाही, मी आता प्रेग्नेंट आहे. पण शेवटी त्यांचं इमोशनलशी खेळणं आहे. मग त्यांना असं काही गोष्टी कळायचे, जेव्हा पावडरचं इफेक्ट कमी व्हायचं किंवा त्यांनी नाही, मग नंतर त्यांना कळालं की खोटं बोलते आहे. सो अशी खूप सारी अशी भेटवस्तू, पैसे घ्यायची, हे उशी खाली ठेवा, हे ते ठेवा, हे देवाचं आहे, हे ठेवा. अंधश्रद्धा, अंधविश्वास. तोही आम्ही त्या महिलेला रत्नागिरी देवरूटवरून त्या महिलेला आम्ही अटक करून तिथून उचलून आणलेला. तिकडची होती काय? हो, अशी ती इथे रत्नागिरीची होती. सो शी वॉज बिलॉंग टू देवरूट. सो हे जे महिलांबरोबर घडलं, ते म्हणत होतं तिचं गाव आहे, ती तिथे जाऊन आहे. त्या महिलांना सांगितलं हो. मग त्या महिला एकत्र गेल्या, तिथे शोध घेतली, हो आहे ती तिथेच लपली होती. मग आता तिकडचं, आता घटना इकडे घडली आहे, मग गुन्हा दाखल इकडेच होणार. मग त्या महिलेने त्याला उचलून इथे आणलं. सो तोही एक इंटरेस्टिंग आहे की लोक कसे फ्रॉडमध्ये फसतात. अंधविश्वास, फ्रॉडमध्ये फसतात ते पण ठीक आहे, म्हणजे दॅट्स वन पार्ट. पण जे स्कॅम करणार असतात त्यांचं पण डोकं किती असतं. लाईक लिटरली तिने प्रोटीन पावडर, स्टेरॉइड. बघा, जेवढं शिक्षण नसतं ना, ज्यांच्याकडे शिक्षण नसतं ना,
हे त्यांच्याकडे भरपूर असतं. यू विल सी लॉट ऑफ स्क्रॅम्प इन द मार्केट. पैसा गुंतवणूक इट्स लाईक अ बिग स्क्रॅम्प. आता पण मध्ये माहिती टॉरस रिसेंटली वी हॅड बॉम्बेमध्ये, पूर्ण महाराष्ट्रात बोरिवली, ठाणा, यु नो दे हॅव अ टॉरस डायमंड काय मिळतो त्यांच्याकडे. राईट ते झालं आता रिसेंटली टॉरस. मला बरेच जणांनी सांगितलं, अरे मी म्हटलं कशाला लफडेत पडतात, ते काहीतरी डायमंड, ते डायमंड काही यूज नाहीये. डायमंड राईट, डायमंडच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये डायमंडचं इन्व्हेस्ट, पण ते डायमंड काहीच उपयोगीचं नाही. पण गुंतवणूक यु नो चेन करत जायचं, मेक अ ग्रुप. जसं ग्रुप करत जाणार पैसा तेवढा बाहेर येत जाय. किती कोठ्यांचं यु नो क्रोस क्रॅम्प. आणि अनफॉर्च्युनेटली त्यामध्ये जे अडकणारे असतात ते आयदर मिडल क्लास असतात किंवा लोअर मिडल क्लास, गरीब किंवा लोअर क्लास बॅकग्राऊंड येणारे असतात. बघा एवढा पैसा असता, मग तो का नाही मालक एवढा मोठा झाला असता. यू हॅव टू बाय दॅट डायमंड. एक्झॅक्टली. पण मॅडम आता कसं आहे की तुम्ही इतक्या साऱ्या वेगवेगळ्या केसेसमध्ये असतात, ज्यामध्ये ऑब्विसली देर आर द सेक्शुअल अब्यूज ऑर रेप केसेस, मर्डर केसेस. तुमचं ऍक्च्युअलमध्ये ते बॅकग्राऊंड नाही आहे, म्हणजे तुम्ही काही पोलीस ट्रेनिंग घेतली नाहीये, पोलीस डिपार्टमेंटमध्ये आज गेली अनेक वर्ष. 2015 साली आय केम इन टू महिला दक्षता. सो इट वॉज अ 5 years ऑफ कमिटी. सो सेकंड आय केम इन 2020, त्याच्यानंतर आता 2025. सो दिस इज माय 3rd term वर्किंग विथ द डिपार्टमेंट. सो लॉट ऑफ एक्सपिरियन्स, असं खूप अनुभव घेतलेला आहे. प्रत्येक केसेसमध्ये शिकण्यासारखं भरपूर आहे. आता मुलींसाठी ज्या मुलींबरोबर असे काही अत्याचार घडतात, फसवणूक, रेप केसेस असतात, त्या मुलींना इनफॅक्ट आम्ही प्रत्येक शाळेमध्ये फ्रॉम महिला बाल कल्याण समिती पालघर जिल्हा किंवा विरार पोलीस स्टेशन करूनही प्रत्येक शाळेमध्ये दिस गव्हर्नमेंट स्कूल्स लाईक जिल्हा परिषद शाळा किंवा प्रायव्हेट स्कूल्स ऑल्सो. सो वी गो अँड गिव्ह देम अ स्पेशल सेमिनार देतो आम्ही. वी गिव्ह लेक्चर ऑन गुड हॅबिट्स, बॅड हॅबिट, सोशल मीडियाचं व्हॉट इज अ गुड, सोशल मीडियाकडून चांगलं काय घेऊ शकतो अँड व्हॉट इज अ मिसयूज. इंटरनेट केवढं चांगलं आहे आणि तेवढं वाईटही आहे. हल्लीचे लहान मुलांना पण बघा, यू विल सी त्यांचा इंस्टाग्राम अकाउंट असतो. 6th standard, 5th standard, 4 यु नो स्मॉल चिल्ड्रन. सो मोबाईलचं मिसयूज काय आहे अँड व्हॉट इज अ गुड. सो वी गो टू स्कूल्स अँड वी गिव्ह देम लेक्चर्स फ्रॉम 5th standard to 10th standard. मुलींना वेगळं सेमिनार देतो. हाऊ अबाउट द्या मेन्युपॉल्स, पेरीमेन्युपॉल्स, प्रिकॉशन्स कसं घ्यायचं, हायजिनिक कसं घ्यायचं, मुलांना देतो आम्ही. जसं मुलांचं असे बाहेर गेले ना मेडिकल शॉप्स अँड ऑल, सो यू विल सी देम यु नो जसे खूप व्हेरायटीज ऑफ ड्रग एडिक्शन आहे. आणि आता हे जो पिरियड चाललाय, सो लॉट ऑफ मेडिकल स्टोर्समध्ये तुम्ही त्या मुलांना ना कधी कधी व्हाईटनर, दे विल बाय द व्हाईटनर, ते हँडकरचिफ मध्ये घेऊन ते घेतात. ते त्यांना नशा चढते, असे खूप आहे. सो स्कूल्स अँड कॉलेजेसच्या बाहेर पण जी पानची टपरी असतात, जी काही दुकानं असतात, सो वी सी टू दॅट की त्या दुकानामध्ये असे काही मिसयूज पदार्थ विकलं नाही जायला पाहिजे. यु नो सो आम्ही पेरेंट्सला पण आम्ही सेमिनार देतो की तुमच्या मुलांचे चेक युअर चिल्ड्रन्स बॅग. 15 दिवसातून अचानक तुम्ही मुलांचं बॅग तपासा. स्पेशली महिला लेडीज जे असतात, यू शुड कीप यु नो मुलांवरती ते लक्ष द्यायलाच पाहिजे. मुलं शाळेतून, मी एका शाळेत गेली होती, माझ्याच मुलाच्या शाळेत. ती प्रिन्सिपल सांगत होती की ती एवढी स्ट्रिक्ट आहे ना, शी चेक द बॅग. ती शाळेत बॅग चेक करते रोज. बापरे. म्हणजे तिचे स्टाफ किती लावलं असेल तिने. ती म्हणत होती, अरे 7th standard का लडका चाकू लेके आया था. विचार करा, तू चाकू घेऊन आलेला शाळेत. तर कशासाठी? तो बोलते नाही, उसने मुझे मारा था ना, आज इसको मैं बराबर करेगा. चाकू. 7वीचा मुलगा. हो, 7th standard. टीचर बोली वो चाकू, त्यांच्या बॅगेमध्ये चाकू भेटतं किंवा असे काही अंमली पदार्थ. सो बघा, मला असं नाही, पण प्रत्येक शाळेनी मुलांचे यु नो स्ट्रिक्ट राहायला पाहिजे. ती प्रिन्सिपल शी वॉज लाईक, सोचो मेरा कितना टाइम जात आहे. म्हणजे एवढी स्टाफ प्रत्येक शाळेचे, दे मे बी 60 स्टुडंट. ती त्याच्यात आया जी असते ना, ती सगळं बॅग तपासते. गुड. मोबाईल आणतात की नाही, ज्याचे मोबाईल आणतात मग त्यांचे पेरेंट्स, गुड. ऍक्च्युअली तसं व्हायला पाहिजे शाळेत. पण मग सगळ्या शाळांमध्ये काय नाही होत. आय मीन आता जसे की आपल्या संस्था आहेत, एज्युकेशन सिस्टम
हे ऍक्च्युली इम्प्लिमेंट केलं पाहिजे ना सगळ्या स्कूल्समध्ये. काही गोष्टी ऍटलीस्ट मॅन्डेटरी केल्या पाहिजेत, राईट? या कसं असतं आता, ती प्रिन्सिपल त्यांना असं वाटलं की मुलांवरती आता जी काळ आहे, द पिरियड विच इज गोइंग ऑन, हे जे काही जनरेशन चेंजेस आहे, मुलं मोबाईल अँड लॉट ऑफ इटिंग हॅबिट्स. काय काय शाळेमध्ये दे आर सो स्ट्रिक्ट, यू हॅव टू गेट चपाती भाजी ओनली. गुड ना. मग काय काय आई वडील काय ब्रेड बटर आणि चिप्स वेफर्स. सो दे आर व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट द टिफिन. चपाती भाजीच आणायला पाहिजे आणि संपवायला पाहिजे. दॅट्स अ व्हेरी गुड हॅबिट. स्वतःच्या हातातून खायला पाहिजे. मुलं घरी नाटक. इट्स नॉट अबाउट द एज्युकेशन सिस्टम. इट्स ऑल अबाउट यू. हाऊ यू क्रिएट क्रिएटिव्हिटी थिंग्स. तुम्ही कसं क्रिएट करणार ते आपल्यावर आहे. आता शिक्षण डिपार्टमेंट काय म्हणते, शिक्षण काय म्हणतं नावडेज. सी एज्युकेशन सिस्टम इज आता फक्त पैसा चाललंय. बरोबर. एज्युकेशन सिस्टम एवढं बेकार झालेलं आहे. फक्त पालकांकडून पैसे काढायचे. ॲज आय सेड यू, देर आर सम स्कूल्स विच टेक युनिफॉर्म तिथूनच बाय करायचं, बुक्स तिथून बाय करायचं. And lot of things, एवढं बेकार पॉलिसीज आहे. एखादा गरीब, आय हॅव माय वन सन, आय कॅन. मला सांगा, आता हे सप्टेंबर चालू आहे, राईट? तर मला 2 महिने अगोदर ऍडव्हान्स पेमेंट मिळतं का? जसं तुम्हाला मिळतं का? 2 महिने आधीचा पगार मिळतो, ऑक्टोबर नोव्हेंबरचा पगार मिळतो? ऑब्विसली नाही. ते हे प्रश्न मी विचारलेला की 2 महीने एडवांस पगार मुझे नहीं मिलता है, मैं 2 महीने पहले का फी कहाँ से भरूं? स्कूल फीस, राईट? सो हे ना इंटरनॅशनल शाळेमध्ये यू हॅव टू पे ॲडव्हान्स फी. 2 किंवा 3 महिन्याच्या अगोदरचं फी तुमचं पे व्हायला पाहिजे. काय लॉजिक आहे? म्हणजे काय मुलं पळून थोडी जाणार? हमको स्टाफ है, पेमेंट करना है, स्कूल चलाना है, तो हमारा गला पकडो. कसं आहे, हजबंड अँड वाईफ आज दोघंही दाम्पत्य काम करत असले तरी वी कॅनॉट एफोर्ड टू पे 2 months ॲडव्हान्स फी. आम्हाला पगार मिळतो का 2 महिने आधीचं? नाही मिळत. मग मुलांचं आम्ही कुठून भरणार? देर आर स्कूल्स विच टेक 2 or 3 months. ओपन हाऊस दाखवत नाही, जर फी ऍडव्हान्स नाही, ऍडव्हान्स पे नसले. समज हा सप्टेंबर आहे, आता ओपन हाऊस नाही दाखवणार. 2 महिन्याच्या ह्या महिन्याचे मी भरले, मला दाखवा. नाही. स्कूलची पॉलिसीज म्हणजे एज्युकेशन सिस्टम इज रिअली बिकम वर्स्ट झालेला आहे. शिक्षणाच्या नावामध्ये फक्त पैशांचा खेळ चालू आहे. एज्युकेशन हॅज बीन सोल्ड आउट बाय मनी. बोलतो ना, बडे बडे स्कूल, सिर्फ पैसा आहे. ते जे आपण शिकतो एखाद्या गव्हर्नमेंट शाळेमध्ये पण शिकवतात. सी, आय हॅव बीन बॉर्न अँड बॉट अप इन स्कूल. इट इज अ कॉन्व्हेंट स्कूल. आज त्या काळामध्ये 50 आणि 75 इयर्स बिफोर जी शाळा होती, कॉन्व्हेंट्स आणि जे ख्रिश्चन शाळा आहे, 5वी नंतर 5 रुपये मुलींना, 6वीला 6 रुपये, 7वीला 7 रुपये. नाव द गर्ल्स एज्युकेशन इज टोटली फ्री. इफ यू गो टू एनी कॉन्व्हेंट स्कूल्स, तुम्ही मुंबईला गेलात, कॉन्व्हेंट शाळेमध्ये बघा, त्यांचं मुलींचं शिक्षण फ्री असतं. ओके. I think so. After my 5th standard, my fee was free because it was a convent school. Okay. Girls' educations are free. So हे जे आता आहे, it's just money making. Why don't the government make a free education? तुम्ही 1500 रुपये देता ना, मुलींना शिक्षण मुफ्त करा ना. महिलांनी सांगायला पाहिजे ना, मुझे 1500 मत दो. लाडकी बहन को 1500 मत दो, बच्चों को शिक्षा फ्री करा. मुलींना आणि मुलांना एज्युकेशन फ्री करा ना. दॅट्स अ व्हेरी गुड थिंग, नाही, बरोबर आहे. पण मॅडम, तुम्ही आता हा मुद्दा राहिलाच, पण आता तुम्ही स्वतः इतक्या वेगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व असता. पोलीस केसेस झाले किंवा सोशल सर्व्हिस झाली, अँड मेनली ॲक्च्युली पोलीस केसेस. तर त्यामध्ये तुम्हाला कधी भीती वाटत नाही का, किंवा तुमच्या फॅमिलीला? बिकॉज स्पेशली तुम्ही त्या बॅकग्राऊंडमधून नाही आलं, जसं आपण मग अशी म्हणत होतो. तर भीती नाही वाटत सगळ्या ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये वावरणं किंवा याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणं? असं तुम्ही जे बोललात ते आहे, पण कसं होतं, सी, मी जे करते, सो आय डोंट एक्सपेक्ट की ती दुसरी महिला ती डेअरिंग करेल. ॲज आय सेड, मी करते बिकॉज माझं एक अनुभव किंवा आय नो दॅट आय कॅन हँडल इट. पण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण तसं डेअरिंग नाही करू शकत. ठीक आहे, तसं आपण जातो, पण त्यांना माहिती आहे की आपण ह्या डिपार्टमेंट बरोबर कामं करतो आणि आपलं जेवढे मर्यादित आहे आपण तेवढंच करतो. जसं पोलीस स्टेशन आहे,
पण त्याच्या पलीकडे बाहेर जाऊन आपलं जीव धोक्यात घालून वी कॅनॉट तिथे दबंगगिरी नाही चालणार. सो आय हॅव टू नो माय लिमिटेशन्स. राईट. सो मॅडम, आपण मगाचपासून तुमच्या ज्या सोशल ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा तुम्ही इथे पोलीस युनिटसोबत जे काम करता त्याबद्दल डिस्कस करतोय. लेट्स टॉक अबाउट युअर पॉलिटिकल ॲक्टिव्हिटी और पॉलिटिकल करिअर. तुम्ही गेल्या ऑलमोस्ट 20 वर्षांपासून इन्व्हॉल्ड आहात BVA सोबत. 15 वर्षांपासून. ओके. आणि व्हॉट हॅपन, लाईक 2015 मध्ये सुद्धा तुम्ही इलेक्शनसाठी इच्छुक होतात. यू वॉन्टेड टू फाईट और पार्टिसिपेट इन कॉर्पोरेट इलेक्शन, पण तेव्हा ते झालं नव्हतं. मग आत्ता ह्या वर्षी 3 महिन्यांनी आपल्याकडे इलेक्शन येऊन थांबले जातात. सर, मग काय प्लॅन आहे तुमचा आता? 2015ला मी इच्छुक होते. ओके. सो बट काही कारणास्तव मी माघार घेतला. अँड राईट नाव दी इलेक्शन्स फॉर, सो लेट्स सी, आज जे पक्षश्रेष्ठी डिसाईड करतील, योग्य ते कॅन्डिडेट्स त्यांना माहिती आहेत. सो दे विल डिसाईड हाऊ टू सिलेक्ट पीपल इन वॉट एरिया. सो ते डिसाईड करतील हाऊ दे आर गोइंग टू पण आता तुम्ही 15 वर्षांपासून BVA सोबत आहात. ओके. युजली आपण बघतो, हल्ली ट्रेंड चालू आहे की 2 वर्ष इकडे, 2 वर्ष दुसऱ्या पक्षात, नंतर परत काही वर्ष तिसऱ्या पक्षात. तुम्हाला असं कधी वाटलं नाही वाय यू आर स्टील विथ BVA? म्हणजे स्पेशली आता जो सत्ता पलट झालाय त्यानंतर सुद्धा. सत्ता पलट, काया पलट असे भरपूर लोक आहेत. सी पीपल, तुम्ही 6 महिने, वर्षभर यू कीप ऑन चेंजिंग पॉलिटिकल पार्टी. आमचे जसे लोकनेते हितेंद्रजी ठाकूर ची जी कामं आहेत, प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर, सो आमची प्रेरणास्थळ. ओके. सो ॲज एक प्रेरणास्थळ म्हणून मी जसे बोलते, शी इज अ स्पिरिच्युअलिटी. खरंच आम्ही त्यांना खूप मानतो आणि आप्पा त्यांनाही आम्ही खूप मानतो. बघा, पक्ष येईल, सरकार येईल, सरकार जाईल, पण जे व्यक्तिमत्व आहे, आपण जिथे आहे, त्यांची जी इतिहास आहे किंवा जे कामं केली आहेत ते रिपीट नाही होणार. बरोबर. राईट. ओके. सो जे आप्पांनी केले आहेत एवढ्या वर्षांमध्ये, लास्ट 35 years वी हॅव रूल्ड, इथे जे राज्य केले आहे आणि पुढेही जाऊन करणार. ओके. बिकॉज लोकांनी आत्ता जे इलेक्शनमध्ये झालं, ओके, सो पीपल वर लाईक की नाही हमको परिवर्तन चाहिए. आणि झालं आता. खड्डे, जे गणपती विसर्जन झाले आता, जे महानगरपालिकेमध्ये जे चालले आहे, तर पब्लिक खरोखर नाराज आहेत. खड्ड्याची समस्या म्हणा, पाण्याचे म्हणा, लाईटीचे म्हणा. तर आता जे सत्ताधारी पक्ष जे आहेत, तर ह्या 8-9 महिन्यामध्ये लोकांना असं त्यांना पछतावा होत आहेत की खरोखर हे काय झालं आहे. सो दॅट इज, बोलतो ना, पक्षासाठी प्रेम हा कायम राहणार. बहुजन विकास आघाडी. जसे कुणी असं म्हणतात की नाही ते कुणी विरोधक किंवा काय बोलले तर म्हणतात नाही सांगू नको, ती बहुजनवाली आहे, ती शिट्टीवाली आहे. सो आय एम ऑलवेज बीन अ प्राऊड की मी बहुजनची कार्यकर्ता आहे. आणि आमचं जे शिकवण आहे, वॉट एव्हर समाजामध्ये किंवा सोसायटीमध्ये आपण जे काम करतो, आपल्यासाठी जे प्रेरणा असते ते आजूजी पाटील, आमचे गुरु किंवा आमचे स्तंभ. सो आजूबाईंना काही गोष्ट डिस्कशन्स, इज व्हेरी काम पर्सन, ऑलवेज गुड गायडन्स, गुड सजेशन. समाजामध्ये योग्य जे आहे ते करण्याचे जे मार्ग दाखवणार आहे ते आजूजी पाटील. ओके. सो त्यांच्या सांगण्यावरून किंवा अशी लोकांची आपल्याला पाठिंबा आहे सो आपल्या पाठी हे आपले जेव्हा गुरु आहेत किंवा ह्यांचे बॅकबोन आहे. सो आय थिंक सो यू डोंट रिअली नीड टू जम्प इन टू मेनी पार्टीज. आपल्याला कोणाची गरज नाही आहे आणि आपण स्वतः सक्षम आहे की वी कॅन बी इन टू वन पार्टी. पीपल आर नॉट सॅटिस्फाईड. स्वतः ते समाधानी नसतात, मग ते 10 ठिकाणी फिरत बसतात. सो मी समाधानी आहे. आय एम हॅपी विथ माय बहुजन विकास आघाडी अँड आय लव्ह माय ब्रँड पिवळा झेंडा. सो मी खुश आहे. सो मला नाही वाटत की मला पक्ष किंवा कुठे जायची गरज आहे. राईट. पण मॅडम, आत्ता जे झालं महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये, विधानसभा निवडणुकांमध्ये 30-35 वर्षांमध्ये पहिल्यांदा BVAच्या ऐवजी BJP निवडून आली. तुम्हाला काय वाटतं? व्हॉट इज युअर ओपिनियन की असं
का झालं असेल? व्हॉट वॉज द रिझन? व्हॉट डू यू थिंक? रिझन ह्याच्या मागे हे का झालं हे मी एकटे, म्हणजे इन्स्टेड ऑफ टेलिंग मी दी एंटायर सर्वे, म्हणजे पब्लिक वोटिंग पोल, लोकांचं मत काय होतं, लोक काय सांगत होती, राईट. ज्या पत्रकार पब्लिक कडून राय घेत होते, प्रश्न विचारत होते, यु नो. सो दी एंटायर महाराष्ट्र जे एमपीचे इलेक्शन झाले, सो अकॉर्डिंग टू द सर्वे रिपोर्ट इट वॉज एक्झॅक्टली गोईंग, बट इट केम इन टू आमदारगी, तो लाडकी बहीण योजना किंवा अनेक काही गोष्टी आहे. सो इट वॉज अनएक्सपेक्टेड, काया पलट, महाराष्ट्र का काया पलट, आणि एक शॉकिंग रिझल्ट होतं, शॉकिंग, अनएक्सपेक्टेड शॉक. त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकतात इलेक्शनचे वोटर्स लिस्टचे धांदळे जे काही केले, घोटाळे, जे वोटर लिस्टचे घोटाळे झाले, यु नो, सो मेनी ऑफ देम, यु नो, याद्यामधून लोकांची नावं गायब झाली. वोटर जे खरोखर वोटर यायच्या आधी बरेच जण मतदान करून गेले होते. सो लॉट ऑफ केसेस आणि इन्सिडेंट, जसं आप्पांनी पण आता एक पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं, बरेच वोट व मिसमॅच्ड, मॅन्युप्युलेटेड एव्हरीवेअर, लॉट ऑफ, म्हणजे जे काही बोलतो ना, राजकारण एवढ्या घाणेरड्या पातळीवर गेलं की काय बोलणार. आणि फक्त तुम्ही, म्हणजे मी उत्तर देण्यापेक्षा ती रियालिटी आहे संपूर्ण महाराष्ट्रात आहे. दी एंटायर आता जे कॅम्पेनिंग चालू आहे, पूर्ण भारतामध्ये कॅम्पेनिंग चालू आहे, वोट चोरी, यु नो, वोट चोरीचं आहे, ईव्हीएम हॅक आहे, किंवा वोटर लिस्ट मॅनिप्युलेशन, व्हॉट अबाउट जे मोठे नेते सांगत आहे ते हे आम्ही अगोदरच पासून सांगतो आहोत. इलेक्शनच्या आधीही अप्पा किंवा आमचे श्रेष्ठ आणि वरिष्ठ सांगतच होते की देर इज ऑल मेस थिंग हॅपनिंग, आणि मतदानच्या नंतरही बोलले. तर आम्हाला असं वाटतं आम्ही कधी हारलोच नाही, आणि जे काय झालं ते सगळं वोट धांदळी झाले आहे, वोट चोरी झालेला आहे, आणि ऑल मॅनिप्युलेटिंग ऑफ द वोटर लिस्ट. पण पार्टी आणि जे पार्टीचे लोक आहेत, स्पेशली जे वरिष्ठ नेते आहेत, जसे की क्षितिज दादा ठाकूर झाले, बाकीचे सुद्धा, ती लोक अजून कामं करत आहेत का लोकांसाठी? 24/7. मला वाटतं असं खूप माझ्या इंटरव्ह्यूज मध्ये हा मी वर्ड वापरलाय, 24 तास 7 दिवस, यु नो, अवेलेबल असतात. हो, दादाला कधी पण कॉल करा, रात बेरात्री, किंवा आमचे आजू पाटील, किंवा आमचे अप्पा, किंवा कधी जावा अप्पा तुम्हाला विवाकडे दुपारी 2 वाजता किंवा संध्याकाळी. यू विल नेव्हर सी एनी ऑफ द पॉलिटिकल पर्सन, आमदार, खासदार तुम्हाला ते ऑफिसमध्ये भेटणार नाही. जशी मी, माझा जन्म मुंबईला आहे, आजही आपण आमदार खासदाराच्या ऑफिसमध्ये जाऊ ना, तुम्हाला 2-2 तास बसावं लागतं, तुम्हाला बसवणार आणि ते भेटणार पण नाही. टुडे ऑल्सो मी रियालिटी सांगते, बट तुम्ही 2 वाजता अप्पांना भेटायचे आहे किंवा दादाला भेटायचं आहे, किंवा आमची श्रेष्ठी आजूजी पाटील आहे, आणि अजून तुम्ही 2 वाजता विवा कॉलेजला जायचं, ओल्ड 2 o'clock टू 6 o'clock, नो अपॉइंटमेंट, नथिंग. अप्पा तिथे बसलेले असणार, दादा असेल, हा दुसरीकडे कुठे इव्हेंट वगैरे असेल, सो दे विल बी आउट. 24/7 द फोन. आता बरेच काही इन्सिडेंट झाले, इमारती पडली गणपतीच्या दिवशी, सो यू कॅन सी इमिजिएटली. आणि वाटतं पालघर ट्रेनचं यु नो, दे हॅड टेक्निकल इश्यू काही कारणामुळे, तेव्हा सुद्धा रात्री 2-12 पर्यंत त्यांनी आमच्या रेरो बोट सेवा जे आहे 12 सांगितलं, पण रात्री 2 ते 4 पर्यंत दादा स्वतः उभं राहून पॅसेंजर्स व ट्रान्सपोर्ट बसेसमधून आणून त्यांना आम्ही बोटीपर्यंत, दादानी वगैरे कार्यकर्ते, दादा, वी हॅड बीन पीपल टू सेफ्टी, आणि त्यांना आम्ही कसं सेवा देऊ शकतो. सो टुडे दादा आणि अप्पा, लाईक ॲज आय सेड, नो, इन्स्पिरेशन, आमची प्रेरणा असतं. कार्यकर्ता इज ऑलवेज ॲक्टिव्ह, लेडी लाईक मी, 24/7 वी आर ऑन द ग्राउंड रूट लेवल वर्किंग. पण त्यांची ना सध्या विजिबिलिटी ॲक्च्युली खूप कमी झाली आहे. दे आर ॲक्च्युली डुईंग गुड वर्क. जेव्हा ते बिल्डिंग पडली होती ईस्टला, तेव्हा सुद्धा क्षितिज ठाकूर सर्वात पहिल्यांदा तिथे हजर झाले होते, आणि ते
बराच वेळ होते. इव्हन जेव्हा ते रेस्क्यू ऑपरेशन वगैरे सगळं चालू होतं, ही वॉज पर्सनली देअर. नगरपालिकाकडून जे सेवा भेटायला पाहिजे होती, सो यु नो देवर आजही काही गोष्टी आहे, वी आर नॉट हॅपी विथ द नगरपालिका. जे काही चाललेलं आहे, त्यांचे घोटाळे बाहेर येत आहेत व्हॉट एव्हर, पण हॉस्पिटल सेवा म्हणा किंवा त्यांना शिफ्ट केलं गेलं. सो टुडे ऑल्सो द पेशंट्स ज्यांना मार लागलं व्हॉट एव्हर, इमिजिएटली त्यांना प्राकृतीला शिफ्ट केलं आणि त्या ट्रीटमेंट्स वर डन फ्री. सर्जरीज अँड ऑपरेशन्स अँड एव्हरीथिंग वर डन फ्री. आणि स्पेशली तिथे उभं राहून हे करून घेतले दादानी. नाही, मी तेच, त्यांनी ऍक्च्युली, मी पण हे ऐकलं होतं. मी तेच म्हणतो की त्यांनी ऍक्च्युली काहीतरी केलं पाहिजे, स्वतःचा PR केलं पाहिजे बेसिकली, कारण का त्यांची विजिबिलिटी सध्या खूप कमी झाली आहे. त्यामुळे दे शुड डू सम PR. या गोष्टी, हे जे काम ते करतायत ते काम चालूच आहे. विजिबिलिटी मला नाही वाटत विजिबिलिटी कमी झाली आहे. लोकांनी कमी करायचा प्रयत्न केला असेल, कमी करायचा प्रयत्न केला असेल तरी बघा लोकांपर्यंत कुठे पोचायचं आम्ही पोचतोय. पाणी मध्येही पूर्ण पाणी भरलेलं विरारमध्ये, राईट. ओके. सो दी एंटायर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एंटायर पालघर, नालासोपारा, विरार, ओके. सो जे काही लोकांना सेवा द्यायची होती, जीवदानीकडून जेवण वाटप केलं, खिचडी वाटप, दी एंटायर जे सोसायटीज पाण्याखाली गेलं होतं, तर त्यांच्या घरापर्यंत जे माझी नगरसेविका आहे, को कॉर्पोरेटर्स आणि जे कोणी कार्यकर्ताच, मला वाटतं हातगाडी हे ते एवढ्या कमरेपर्यंत पाण्यामध्ये जाऊन कामं केली आहेत. सो देर आर मेनी थिंग्स जे लोकांना माहिती आहे. पत्रकार असू दे, ॲज यू सेड, गोधी मीडिया, किंवा लोकांना माहिती आहे, पब्लिक सब जानती है, पब्लिक सब पहचानती है. सो पब्लिकला माहिती आहे जेवण कोणी पोचवलं, कोण आमच्यापर्यंत येत आहे, फक्त वोट बँकसाठी कोण येते आणि वर्षभर कोण येते. सो 12 महिने वी आर इन टच विथ द पीपल. लोकांपर्यंत आम्ही कनेक्टेड आहे. सो आई डोंट थिंक सो द विजिबिलिटी इज गॉन. इनका विजिबिलिटी था नहीं और सिर्फ चंद दिनों के लिए आया और वो भी चला जाएगा. ओके. आणि अदर दॅन दिस मॅम, आपण मगाशी सुरुवातीला बोललो होतो तिथे बसून की वुमनहूडबद्दल, देवीला 9 हात का असतात ते तुम्ही एक्सप्लेन करत होता. प्लीज सांगा ना पुन्हा. दॅट वॉज रिअली ब्युटिफुल. यु नो वॉट, आपण असं म्हणतो ना 9 दिवस आपण 9 देवीचे दर्शन, किंवा जी देवी असते, किंवा ॲज अ मॉडेल आपण जे फोटो बनवतो, किंवा जे देवीचे जे विजन दाखवतो. सो देवीला हात, इथे 3, इथे ॲज वुमेन आपण बोलतो ना वुमेन शक्ती या देवी की शक्ती. सो स्त्रीला नेहमीच असे 4-5 हात दाखवतात. एकीमध्ये भांडी असतं, ते एकीमध्ये झाडू असतं, एकीमध्ये सो वुमेन देवाने ती ॲक्च्युली शक्ती दिली आहे की महिला करू शकतात. मुलांनाही सांभाळणं, परिवार सांभाळणं, घर सांभाळणं. इट्स रिअली लुकिंग आफ्टर दी एंटायर फॅमिली ॲज अ मेल. जसं आता तुम्ही सकाळी उठणार, तुमचं टिफिन घेणार, तुम्ही कामाला जाणार, बरोबर आहे. तुम्ही रात्री येणार, पण तुम्ही रात्री आल्यावर तुम्ही किचन मध्ये जाऊन जेवण करणार का? तुम्ही तिथे भांडी घासत बसणार का? किंवा तुम्ही तर शेवटी काय, आजही वुमेन हु आर रिअली वर्किंग, महिला जी काम करते ती आजही नोकरीला जाते. तुम्ही लोकल ट्रेन्स मध्ये बघणार, येताना पण त्या लोकल ट्रेन मध्ये भाजी साफ करत असतात, भाजी घरी येऊन जेवण पण बनवते, घरी येऊन काम पण करते. तर एक मेल करू शकतात का? मुलांना सांभाळू शकतात का? अहो, एक दिवस घरी असतात आणि मुलं सतवली तर ते गेट हेरिटेड. सो खरोखर ते देवानी ते वरदान आहे महिलाला, की खरोखर देवानी ती महिलाला शक्ती दिली आहे. सो शी कॅन हँडल, एका वेळी ती सगळं हँडल करू शकते. ती जॉबही करू शकते, ती घरही सांभाळू शकते, ती बिझनेसही करू शकते, नोकरी करू शकते, जेवण करू शकते, सासू सासरे, आई वडील. सो थँक टू गॉड फॉर गिव्हिंग हर सो मच ऑफ पॉवर. एका स्त्रीला एवढी शक्ती दिली आहे. आणि पुढच्या जन्मीही देव मला म्हणेल, सो मी म्हणेन नाही, मला एका स्त्रीच्या रूपामध्येच मला जन्माला येऊ दे. दॅट्स ग्रेट मॅम, दॅट्स ग्रेट. ओके मॅम, थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. इट वॉज रिअली नाईस टॉकिंग टू यू टुडे. And thank you so much. It was very nice to come here
आणि तुमच्याशी बोलायला. आणि खरोखर एक स्त्रीचं मनोगत नक्की एक्झॅक्टली समाजामध्ये राहून आपण किती फेस करतो. वी हॅव टू फेस द रियालिटी. खरं काय खोटं काय जे काय आहे समाजामधून सगळं घ्यायचं आहे. वाईटही आहे आणि चांगलंही आहे. तेच आपण आपल्याला किती चांगलं घेऊ शकतो आपण ते घ्यायचं. अँड पॉझिटिव्हिटी एवढं आहे, गिव्ह युअर पॉझिटिव्ह टुवर्ड्स एव्हरीवन. Right. But thank you so much for your time, and it was really nice having you. And thank you so much. Yeah. Thank you so much for calling me for this program. I will be really thankful to everyone. Thank you.